आंबेडकरी समाजाला खालच्या भाषेत बोलणाऱ्या ॲडव्होकेट राम चव्हाण यांच्या वैचारिक दिवाळखोरीला ॲडव्होकेट प्रमोद घाटे यांचे प्रत्युत्तर. मी ॲडव्होकेट राम राजेंद्र चव्हाण सकल मातंग समाजाचा राज्य समन्वयक आहे आणि मी मातंग समाजाचा एक सामाजिक चळवळीतला कार्यकर्ता आहे. मी आंबेडकरी चळवळीचा समर्थक आहे आणि बाबासाहेब हे माझे दैवत आहे. आज सध्या महाराष्ट्रभर हा जो एक विषय गाजत आहे, 1 ऑगस्ट 2024 रोजी सन्मानाने ह्या देशाच्या सुप्रीम कोर्टाने एक जजमेंट दिलं होतं, न्यायनिवाडा दिला होता की भारतातले जे काही राज्य सरकार आहेत त्यांना SC आणि STच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा अधिकार आहे म्हणून ती जजमेंट होतं, देवेंद्र सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब. त्या न्यायनिवाड्यामध्ये महाराष्ट्रामधील देशमुख आयोग आणि साहित्यरत्न क्रांतिगुरु लहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या त्याच्यामध्ये दाखला घेतला गेलेला आहे आणि ह्या दोन्ही आयोगानं मागासवर्गीयाच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करावं असं नमूद केलेलं आहे आणि त्याचाच आधार घेत ह्या महाराष्ट्रामध्ये लढाई चालू होती. परंतु ह्या लढाई गेल्या 2024 पासून अतिशय जोर धरला. त्याच्यामध्ये 59 जातीमध्ये 58 जाती, त्यात मातंग समाज पण आला. मातंग समाज आणि 57 जातीनं हा लढा पुकारलेला आहे. ह्या लढ्याला फक्त एकच जात विरोध करते, ती बौद्ध, नवबौद्ध आणि महार, हिंदू महार. माझं ह्या हिंदू महार आणि बौद्ध समाजाला आव्हान आहे की ज्या पद्धतीनं तुम्हाला राज्यघटनेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अधिकार दिलेले आहेत तेच अधिकार आम्हाला दिलेले आहेत. ज्या पद्धतीनं तुम्ही आम्ही उपवर्गीकरणाची मागणी करतोय आणि तुम्ही त्याला विरोध करतोय, ठीक आहे, तुम्ही विरोध करताय त्याच्याबद्दल आमचं काही मत नाही, पण तुमच्या विरोधाची पातळी किती खाली घसरलेली आहे. आमचे महापुरुष असतील, आमच्या आई बहिणीवर तुम्ही शिव्या देतात, आमच्या महापुरुषाला वाटेल ते तुम्ही बोलतायत. लहुजी साळवे वरती टीका करता, अण्णाभाऊ साठेंवर टीका करता, मुक्ता साळवेंवर टीका करता. हेच तुम्हाला बाबासाहेबांना सांगितलंय का? ज्या बाबासाहेबांना स्वतःच्या हयातीमध्ये महिलांना संपूर्ण अधिकार देण्यासाठी स्वतःची लढाई लढली, इव्हन कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा दिला, अशा बाबासाहेबांचा तुम्ही स्वतःला पाईक समजता का? आणि आई बहिणीवर शिव्या देता का? तुम्ही खरंच बाबासाहेबांचे पाईक आहेत का? बिलकुल होऊ शकत नाहीत. त्या विचाराचे तुम्ही होऊ शकत नाहीत, कारण बाबासाहेबांना महिलेचा सन्मान केला, बाबासाहेबांना सामान्य माणसाचा सन्मान करायला सांगितलं होतं. तुम्ही स्वतःला बौद्ध समजता का? बौद्धाची समता कुठे गेली? बुद्धाची समता कुठे गेली? तुम्ही कधीतरी 22 प्रतिज्ञा पाळल्या आहेत का? महारानो, माझं तुम्हाला ओपन आव्हान आहे, तुम्ही खरंच बौद्ध आहेत का? अरे तुम्ही बागाडे बौद्ध आहेत, तुम्ही खोटे बौद्ध आहेत. तुम्ही आंबेडकरी चळवळीचे पाईक होऊच शकत नाही, कारण बाबासाहेबाला तुम्ही मानत नाहीत. फक्त देखावा करता की आम्ही बाबासाहेबाचे पाईक आहेत, आम्ही बाबासाहेबाला मानतो आणि हा खरा मातंग समाज बाबासाहेबाला मानतोय म्हणून आम्ही आजही लोकशाही मार्गाने उपवर्गीकरणाची मागणी करतोय. तुम्ही विचार करा थोडासा, आमच्या बदल्यात 3 तरुण ते 4 तरुणांना आत्महत्या केली की आम्हाला उपवर्गीकरण पाहिजे, म्हणजे आमच्या किती जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि तुम्ही त्याला विरोध करता. अरे विरोध करण्याची तुमची भूमिका काय आहे? ठीक आहे, विरोध करा ना, लोकशाही मार्गाने विरोध करा, संविधानिक मार्गाने विरोध करा, पण तुम्ही विरोध करण्याची पातळी आमच्या महापुरुषावर शिव्या देणं, आमच्या आया बहिणीवर शिव्या देणं, अरे थू तुमच्या जिंदगीवर. महारानो, तुम्ही काय वेळेला बाबासाहेबांनी घटना लिहिली, त्या घटनेमध्ये फक्त हिंदू, सिख ह्या लोकांना, ह्या धर्मांना आरक्षण दिलं, बौद्धांना काय आरक्षण दिलं नाही? अरे बौद्ध धर्मियानो, तुम्ही खरे बौद्ध आहेत का? तुम्ही महारामधून जर बौद्ध झाला असाल 1990च्या वेळेला तुम्हाला एका सर्क्युलरनं तुम्ही अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणामध्ये हिस्सा मागितला. त्यावेळेच्या पंतप्रधानाला तुम्ही ब्लॅकमेल केलं, सरकारला ब्लॅकमेल करून तुम्ही ज्या वेळेला बौद्धांना आरक्षण नसतानाही तुम्ही त्याच्यामध्ये खाडाखोड केली. मागच्या दाराने तुम्ही शेड्यूल कास्ट रिझर्वेशन मध्ये आलात. त्यावेळेला शेड्यूल कास्ट मधल्या कुठल्याच जातीनं, ह्या देशातल्या कुठल्याच जातीनं तुम्हाला विरोध केला नाही. तुम्हाला निवेदनात तुम्हाला आम्ही हरकती घेतल्या नाहीत की आमचेच बांधव आहेत म्हणून तुम्ही 1990ला ह्या रिझर्वेशन मध्ये परत आलात मागासवर्गीयाचा, आणि आज तुम्ही काय आम्हाला शिकवताय उपवर्गीकरणाला विरोध करून? त्यावेळेचे आमचे नेते मनाचं मोठेपण दाखवलं आणि तुम्हाला परत या मागासवर्गीयामध्ये घेतलं. खरं तर तुमचा हक्क नव्हता परत मागासवर्गीयाच्या रिझर्वेशन मध्ये येण्याचा. तुम्ही स्वाभिमानाने हिंदू महारामधून तुम्ही बौद्ध धर्म स्वीकारला होता ना, तुम्ही बाबासाहेबाला फॉलो करतात ना. बाबासाहेबांना घटनेमध्ये बौद्धांना रिझर्वेशन का दिलं नव्हतं? परंतु त्या विचाराला तिलांजली देऊन तुम्ही त्यावेळच्या सरकारला ब्लॅकमेल करून 1990ला एक सर्क्युलर काढलं आणि त्या सर्क्युलर काढून तुम्ही परत मागासवर्गीयाच्या हक्कामध्ये येऊन आमचा वाटा तुम्ही हिसकावला. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे होती. तुम्ही अशा पद्धतीने जर 90ला मागासवर्गीयामध्ये आलात
तर आज तुम्हाला उपवर्गीकरण का नको आहे? नाही, पण मांगाचे तरुण पोरं जय भीम करत मेलेत. कोचरम कांबळे आठवा, शाहीर उमप आठवा, आणि तुम्ही आम्हाला बाबासाहेब शिकवता का रे? तुमची लायकी नाही मांगाला बाबासाहेब शिकवण्याची, तुमची तेवढी कॅपॅसिटी राहिलेली नाही, आणि तुम्ही बाबासाहेबांच्या विचाराशी गद्दारी करणारे तुम्ही महार हलकट आहेत. तुम्ही बाबासाहेबांच्या विचाराला गद्दारी का करताय? तर तुम्ही उपवर्गीकरणाला विरोध करणं म्हणजे बाबासाहेबांच्या विचाराला गद्दारी करणं. जय भीम. एक सकल मातंग समाजाचे राज्य समन्वयक म्हणून एक राम राजेंद्र चव्हाण नावाच्या ग्रस्ताने उपवर्गीकरणाच्या संदर्भात भाष्य करीत असताना अतिशय मनोविकृतपणे त्याचं दर्शन घडून चुकीच्या पद्धतीने आंबेडकर समुदायावर भाष्य व्यक्त केलं. मी त्यांच्या 6 मिनिटं 34 सेकंदाच्या जी त्यांनी क्लिप दाखल केली, जो त्यांनी ऑडिओ दाखल केलेला आहे, त्याला सविस्तर उत्तर देण्यासाठी आंबेडकरी समूहाचा प्रतिनिधी म्हणून आपणास समोर आलेला आहे. मी ॲडव्होकेट प्रमोद घाटे. मी माझा संग्रामपूर येथे वकिली करतो. मुळात बौद्ध, नवबौद्ध आणि महार हिंदू यांच्या उपवर्गीकरणाच्या मागणीला असलेला विरोध हा संविधानिक विरोध आहे. त्याला केवळ एका समाजाला विरोध असं समजणं हे मला ॲडव्होकेट राम राजेंद्र चव्हाण याच्या बुद्धीची कीव येते. तो जर विरोध म्हणत असेल तर मुळात भारतीय राज्यघटनेच्या कलम 15 आणि जे आरक्षणासाठी दिलेलं क्रम आहे भारतीय राज्यघटनेमध्ये 341 1 व 2 याच्यामध्ये उपवर्गीकरणासंदर्भात कुठंही तरतूद नाही, साधा उल्लेख नाही. आणि जे राज्यघटनेच्या अनुषंगाचं राज्यघटनेचं पालन करत नाही त्या लोकांनी राज्यघटना कधी ज्यांनी वाचलेली नाही अशा मूर्ख लोकांनी उपवर्गीकरणाच्या संदर्भात त्याचं समर्थन करणारी पोस्ट आणि तेही विकृत पद्धतीनं मांडणी करणं हे चुकीचं ठरते. आणि त्यातल्या त्यात एका वकील माणसानं तर फारच चुकीच्या पद्धतीनं असं बोलणं यावर योग्य नाही. म्हणून मला सहन न झाल्यामुळे मी या गोष्टीचा उत्तर देण्यासाठी ही पोस्ट करीत आहे. मुळात जो विषय आहे उपवर्गीकरणाच्या संदर्भातला जो विषय आहे तो सोडून देता ॲडव्होकेट राम चव्हाण याने जो आंबेडकरी समाजाचा 22 प्रतिज्ञा संदर्भात केला की हिंदू महार लोक 22 प्रतिज्ञा पाळत नाही, डॉक्टर आंबेडकरांचे फॉलोअर्स नाहीत, डॉक्टर आंबेडकरांच्या विचाराशी गद्दारी केली. तर याचा जर उत्तर आहे तर डॉक्टर आंबेडकरांची गद्दारी हा इथला बौद्ध, नवबौद्ध आणि महार समाज कधीही करू शकत नाही. आणि त्यानं कधी बौद्ध आणि नवबौद्धाची कधीही वैचारिक हे दिवाळखोरी करणारी जमात नाही आहे. विशेषतः बौद्धांनीच येथील आंबेडकरी चळवळ इथं मजबूत करण्याचं काम आणि तो बालेकिल्ला राखण्याचं काम येथील बौद्धांनी केलेलं आहे. आणि हा जो व्यक्ती बोलत आहे की तुम्ही आंबेडकरी चळवळीत मातंगांना शिव्या देत आहेत, त्यांना आई बहिणी शिव्या देत आहेत, या चव्हाण साहेब या घटनेचा आम्ही एक बौद्ध अनुयायी म्हणून की आंबेडकरी अनुयायी म्हणून आम्ही या घटनेचा निषेध करतो. विशेषतः कोणीही आम्ही बौद्ध महार, हिंदू महार आणि मातंग असा कोणताही भेदभाव करत नाही. आम्ही मूळचा फुले शाहू आंबेडकरांचे वैचारिक वारसदार आहोत. तुम्ही ज्या पद्धतीनं बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा, बाबासाहेबांनी दिलेल्या धम्मदीक्षा आणि बाबासाहेबांनी दिलेल्या आरक्षण यावर ज्याप्रमाणे भाष्य केलेलं आहे ते चुकीच्या पद्धतीनं भाष्य केलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो, हे जर एखाद्या अल्पशिक्षित माणसाने जर भाष्य दिलं असतं तर मी त्या गोष्टीला काही व्हॅल्यू दिला नसता, त्याला वेटेज दिला गेलं नसतं. परंतु आज तुम्ही मातंग समाजाचे राज्य समन्वयक म्हणून काम करतो म्हणताय. मला तर विश्वास येत नाही की तुम्ही मातंग समाजाचे राज्य समन्वयक म्हणून काम करत असता. तुमची ही वैचारिक दिवाळखोरी या पोस्टमधून दिसून येते. तुम्ही मातंग समाजाचे जर वैचारिक राज्य समन्वयक असते तर तुम्ही बाबासाहेबाच्या समूहावर अत्यंत खालच्या भाषेमध्ये बोलले नसते. आम्ही याही अगोदर आणि यानंतरही जे तुम्हाला मातंग समाजाच्यावर जे काही बौद्ध समाजाचे, नवबौद्ध समाजाचे आणि महार समाजाचे जे व्यक्ती बोलत असतील की ते खालच्या स्तरावर बोलते त्याचं आम्ही समर्थन बिलकुल करत नाही. मी पुन्हा याचं तुम्हाला उच्चारण करून सांगतो की आम्ही या गोष्टीचं समर्थन करत नाही. समर्थन या गोष्टीचं बिलकुल करत नाही, कोणी केलेलं नाही. परंतु तुम्ही त्या गोष्टीचं तुमच्या या बाईटमधून तुम्ही त्या गोष्टीचं समर्थन करणार, तुम्ही त्याचे समर्थक आहात असं मला वाटते. तुम्ही राज्य समन्वयक नसू शकता. तुम्ही तुमच्या मूर्खपणाचं दर्शन घडवलेलं आहे. मुद्दा क्रमांक दुसरा येतो की तुमच्यासारखेच तथाकथित मातंग समाजाचे जे अर्धवट हळकुंडाने पिवळे झालेले लोक आहात
की ज्यांना राज्यघटनेचा उद्देशिका माहीत नाही, ज्या राज्यघटनेचे ज्या आरक्षण कोण्या उद्देशाने दिलेलं आहे, मूळ आरक्षण देण्याच्या उद्देशालाच जर हे सरकार किंवा या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं हरताळ फासण्याचं जर काम होत असेल तर त्याला विरोध करणं हे तुमचं आमचं सर्व 59 जातीचे काम होते. परंतु एकीकडे 58 जाती एकीकडे आणि एकटा मातंग समाज एका इकडे तुमचा विरोधच समजत नाही. आणि तुमची उपवर्गीकरणाचा तर ठीक आहे, उपवर्गीकरणाचं समर्थन जर केलं तर तुमच्याकडे इम्पेरियल डाटा काय आहे, तुमची लोकसंख्या किती आहे, बौद्धांची लोकसंख्या किती आहे, नवबौद्धांची लोकसंख्या किती आहे, महारांची लोकसंख्या किती आहे, ढोर चांबार यांची लोकसंख्या किती आहे, हा कुठं डेटा सरकार कुठे डिक्लेअर करते. आणि जे समित्या नेमलेल्या आहेत, तुम्ही आयोग आणि समित्या यामधला डिफरन्स समजून घ्यायलाच तयार नाही. तुमची दिवाळखोरी, वैचारिक दिवाळखोरी इतकी आहे तर फक्त उतावीळपणा भाषण देऊन करतो. काल परवा तुम्ही या राज्याचा सामाजिक न्यायमंत्री विभागाचा सामाजिक न्यायमंत्र्याला अत्यंत अस्थिर भाषेचे त्या आमदार बडोले त्यांना शिवाय जे माजी सामाजिक न्यायमंत्री आहेत त्यांना, अरे हे तर हेच नाही, त्या तिकडच्या इकडच्या मराठवाड्यामधले ते राज्यमंत्री आहेत मुंदडा म्हणून, त्यांना सुद्धा खालच्या भाषेत, संजय सावकारांनी यांना खालच्या भाषेत, अर्ध्या मंत्रिमंडळाला तुम्ही अतिशय खालच्या आणि घाण भाषेत जर टीका टिप्पणी करत आहेत. त्यातल्या त्यात बौद्ध समाजाबद्दल छत्रपती संभाजीनगर येथील एका युवकाने अतिशय खालच्या भाषेत, की जी भाषा सामान्य माणूस ऐकू शकत नाही अशा भाषेत शिवीगाळ केलेली आहे. त्याला तुम्ही न समजावता बौद्ध समाजाने त्याला, काही बौद्ध समाजातील उतावीळ लोकांनी रिॲक्ट केलं असेल तर त्या रिॲक्शनवर तुम्ही अशा घाण प्रतिक्रिया देता आणि सांगता की मातंग समाजाचे राज्य समन्वयक आहे. तुम्ही मातंग समाजाचे राज्य समन्वयक असाल तर ही तुमची भाषा योग्य नाही, ते तुम्हाला शोभा देत नाही. आणि मुळात विषय, आम्ही तुम्हाला मातंग समाज म्हणून एक विनंती करतो की तुमच्या मातंग समाजाच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक मागासलेपणाला बौद्ध समाज जबाबदार. तुम्ही ज्या तुमच्या भाषणातून ठरवताना तुमच्या या सर्व मागासलेपणाला हा बौद्ध समाज कारणीभूत नाही आहे. मुळात हा विषय लक्षात घ्या. कारण मातंग समाजातील लोकांनी जे समाजाप्रती असलेली, मातंग समाजातील जे उच्च शिक्षित लोक आहेत त्यांनी समाजाप्रती असलेलं घेणं दाखवलं नाही. तो त्या झोपडपट्टी अण्णाभाऊ साठेच्या नगरामध्ये गेलेलाच नाही. या उलट अण्णाभाऊ साठेची जयंती, लहुजी वस्तादांची जयंती साजरा करणारा हा इथं मातंग समाज नाही, इथं हा बौद्ध समाज आहे, महार आहे, नवबौद्ध आहे, तुमच्या भाषेत सांगायचं. आणि त्याच्या उत्थानाची जबाबदारी सुद्धा, त्याला जागृत करण्याची जबाबदारी सुद्धा बौद्धांनी घेतलेली होती. काल परवापर्यंत तुम्ही आता ॲडव्होकेट आहात म्हणता तर झाले, हे कोण्या पद्धतीने झालं, तुम्ही किती प्रबोधन केलं हा माझा विषय नाही आहे. परंतु तुम्ही जर ज्या अशा पद्धतीनं बौद्धांना जर अशा प्रकारे तुमच्या याच्यातून उस्कावण्यात असाल आणि चुकीच्या पद्धतीनं त्याला रिॲक्ट होत असाल तर हे अतिशय चुकाचं आहे. तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञाबद्दल सुद्धा भाष्य केलेलं आहे. मुळात बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं धम्म हा तुम्ही समजून घेतलेला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या हिंदू लोकांच्या विरुद्ध जाऊन 1956 दिले आहे. त्यामुळे राज्यघटना 26 जानेवारी 1950ला लागू झाल्यामुळे त्याच्यामध्ये 341 मध्ये तुमच्या म्हणण्याप्रमाणे बौद्धांना आरक्षण त्यावेळेस दिलंच नाही बाबासाहेबांनी. त्यानंतर 1990 मध्ये अमेंडमेंट करून त्यामध्ये दुरुस्ती करून त्यांना देण्यात आलं. हे लक्षात घ्या. आणि त्यावेळेस तुम्ही चूप राहिले नाही, तुम्हाला माहितीच नव्हतं, तुम्ही वाचनच केलं नव्हतं. आणि हे आरक्षण टिकवण्याचं काम, त्याचं अंमलबजावणीचं काम हे बौद्धांनी केलेलं आहे, इथल्या महारांनी केलेलं आहे, इथल्या नवबौद्धांनी केलेलं आहे. त्यावेळेस मातंग समाजांनी याला आरक्षणाची कोणतीही मागणी रेटून धरली नाही. बरं, याही उपर आरक्षणाच्या प्रमोशनमध्ये आरक्षण रद्द केलं, त्यावेळेस कुठे झोपलेले होते तुम्ही, सकल मातंग समाजाचे राज्य समन्वयक. त्याचबरोबर हे वर्ग 4 कडच्या ज्या नोकऱ्या भरती बंद केल्या त्यावेळेस कुठे झोपा काढलेल्या आहेत तुम्ही राज्य समन्वयक. फक्त प्रसिद्धीसाठी काही हापापल्याला बोलतात. आणि तुमचा उद्देश आम्हाला क्लिअर दिसतोय की तुमच्या अशा मूर्खपणाच्या वक्तव्यामुळे एखादा समाज चुकीच्या पद्धतीनं रिॲक्ट होऊन तुम्हाला नेता होण्याची हौस लागलेली आहे. मूर्खपणाची मर्यादा ओलांडू नका. तुम्ही एका आमदार आणि या राज्याच्या महिला राज्यमंत्री मुंदडाच्या जे आहेत
सामाजिक न्यायमंत्री जे आहेत संजय शिरसाट अशा लोकांबद्दल आणि सन्माननीय आमदारांबद्दल सुद्धा चुकीच्या पद्धतीनं खालच्या भाषेवर भाष्य करणं बंद करावं. तुम्हाला लोकशाही पद्धतीनं आंदोलन करण्याचा अधिकार आहे तो आणि तो राहील. आणि तुम्हाला अजून एक महत्त्वाचा विषय सांगतो की जो सुप्रीम कोर्टाचा जो आदेश म्हणताय तुम्ही, तो सुप्रीम कोर्टाचा आदेश नाही, सुप्रीम कोर्टाने फक्त सूचना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये की ते राज्य सरकारवर त्याची अंमलबजावणी कराव की ना कराव हा राज्य सरकारवर विषय सोडून दिलेले आहेत. आणि पुन्हा एका विषय की मातंग समाजातील 3 ते 4 युवकांनी फार मोठा संवेदनशील विषय तुम्ही या अनुषंगाने मांडलेला आहे की मातंग समाजातील 3 ते 4 युवकांनी या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ उपवर्गीकरण व्हावं यासाठी आत्महत्या केलेली आहे. तर त्याचं अवलोकन त्यांनी आत्महत्या करण्यापर्यंत का गेले याचं सुद्धा अवलोकन तुमच्यासारख्या सकल मातंग समाजाच्या राज्य समन्वयकांनी केलं पाहिजे. आणि आता जर हा विषय तुम्ही ज्या पद्धतीने मांडत आहात तर तुमची वैचारिक दिवाळखोरी आम्हाला प्रकर्षाने दिसून आलीच. बाबासाहेब आंबेडकरांची ही सामाजिक न्यायाची लढाई होती आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या या लढाईमध्ये तुम्ही आतापर्यंत कोणत्याही मोमेंटमध्ये समाविष्ट झालेले नाही. तुम्ही सो कॉल्ड हिंदू म्हणून आतापर्यंत आलेले आहे आणि त्यातील जर अजून याही पुढे जाऊन तो मागासलेला जो मातंग आहे तो आज रोजी खेड्यापाड्यानेच नव्हे तर मोठमोठ्या शहरात सुद्धा ख्रिश्चन धर्माकडे वळत आहे. त्याकडे सुद्धा आदरणीय चव्हाण साहेब त्याकडे सुद्धा लक्ष द्या. कारण ज्या लोकांनी तुम्हाला इथं प्रमोट केलेलं आहे बौद्धांना विरोध करण्यासाठी त्या लोकांना सुद्धा हा विषय माहीत आहे की नाही माहीत आहे पण आम्हाला माहीत नाही. परंतु बौद्ध नवबौद्ध आणि हा इथं आज स्वाभिमानाने जीवन जगत आहे. नेमकी त्याचीच जलन किंवा त्याचीच खुमखुमी त्याचंच एक प्रकारचा आकस हा तुमच्या बोलण्यातून दिसत आहे. आम्ही सांगतो की मातंग अण्णाभाऊ साठे यांना कधी फॉलो करत नाही. तुम्ही सोकॉल हिंदू म्हणून देवदेवता मानता. तुम्ही आमच्या 22 प्रतिज्ञा संदर्भात बोललो म्हणून त्याच्यावर उत्तर देतो. मी भारतीय राज्यघटनेला मानणारा व्यक्ती आहे. त्यामुळे भारतीय राज्यघटनेमध्ये प्रत्येकाला वेगवेगळ्या धर्माचं आचरण करण्याची मुभा दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही हिंदू धर्माचं जर आचरण करत असाल तर ते तुम्हाला लखला बसो. आणि आमच्यातले बौद्ध नवबौद्ध आणि महार जर तुमचं म्हणणं बरोबर आहे काही प्रमाणात की इथले महार 22 प्रतिज्ञाचं पालन करत नाही, खरंच पालन करत नाही. ते आजही एका नंग्या पुण्या महाराजाच्या नांदी लागलेले असतात, पुण्या भोंगड्या महाराजाच्या नांदी लागतात. या गोष्टीचं मी तुमचं समर्थन करतो. परंतु तुमची जी भाषा आहे की बौद्धांनी आमचा संघर्षात आमचं ताटातलं खाल्लं वगैरे हे ताटातलं खाल्लं वगैरे काहीच नाही. ज्या ताटात काही सरकारनं वाढलेलंच नाही तर ते खाण्याचा प्रश्न कुठे येते. वर्ग 4च्या नोकऱ्या बंद झाल्या त्यावेळेस कुठे झोपा काढलेल्या होत्या. ओव्हरऑल तुम्हाला रामभाऊ तुम्हाला संघ शाखेसाठी मी शुभचिंतितो आणि तुमची रजा घेतो. जय भीम, जय मूल निवासी, जय वंचित आघाडी.